नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आता आपण बघणार आहोत एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 आणि तो कसा आहे तो या पद्धतीने. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे तर बघा x² - √3xy + 2y² = 5 and √3 आणि 2 दिलाय. ओके, आता याच्यामध्ये काय करायचंय, पहिला डिफरन्शिएट करून घ्या. मग डिफरन्शिएट करायचं असेल तर पहिला पार्ट काय घेणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतला, x, नाही का. आता दुसरा पार्ट काय घ्यायचा आहे, जर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर मग येणारी माझी व्हॅल्यू जी आता परत काय येणार आहे बोला, 2x मायनस, लक्षात घ्या √3 मी बाहेर ठेवला इन ब्रॅकेट u into v चा रूट. xy म्हटलं की u into v चा रूट घ्यायला विसरायचं नाही. मग काय घेणार आहे बोला, x dy by dx, बरोबर. येणार साइन प्लस कोण येणार आहे, y d by dx कोण येणार आहे, x आणि प्लस 2y². कम ऑन, 2y². मग 2y² चं किती येणार आहे, 4y dy by dx इज इक्वल टू किती येणार आहे, 0. हा u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह किती आला, 0. ओके, आता नेक्स्ट पार्ट आपण करूया. काय घेणार आहे, 2x ओके मायनस √3x. हे कम ऑन, √3x dy by dx. मग आता इथे काय, √3x dy by dx, बरोबर. आता इथं प्लस इंटू मायनस म्हणजेच किती येणार आहे, मायनस √3. लक्षात घ्या, मायनस √3y dy by dx चा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1. नेक्स्ट काय करतोय, प्लस 4y dy by dx इज इक्वल टू किती येणार आहे, 0. ओके, आता हे झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथं dy by dx वाली टर्म आणि इथं dy by dx वाली टर्म, या एकत्र करा आणि ह्या टर्म काय करा, एकत्रित करा. आता सगळ्यांच्या लक्षात आलंय पण डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिटी फंक्शन मध्ये हेच बघितलं. मग काय घेणार आहे बोला, देअरफॉर 2x मायनस √3y ही टर्म मी एकत्र केली. त्यानंतर येणारा साइन प्लस घेतलं. आता हा मायनस √3x आणि इथं प्लस 4y आहे असंच इक्वेशन घ्या. बघा जरा पुढे लक्ष द्या, प्लस इन ब्रॅकेट मायनस √3x आणि प्लस 4y आउटसाइड द ब्रॅकेट काय घेतला, dy by dx इज इक्वल टू किती आला, 0. इज इक्वल टू किती आला, 0. आता काय करता येईल, आता लक्षात घ्या मला कोणाची टर्म काढायची आहे, dy by dx. मग आता ही टर्म मी आहेशीच ठेवली आणि ही टर्म आहे ती इकडे काय केली, तिकडे ट्रान्सफर केली. जर ट्रान्सफर केली तर येणारी व्हॅल्यूज माझी कशी येणार आहे बोला, फटाफट हा ट्रान्सफर तिकडे केला म्हणजे मायनस, म्हणजे इथे घेणार आहे मायनस √3x प्लस 4y dy by dx इज इक्वल टू मायनस ही पूर्ण टर्म मी तिकडे नेली म्हणजे किती येणार आहे, 2x मायनस √3y. मायनस किती घेतला, √3y. आता काय करूया, dy by dx. मग dy by dx जर मला फाइंड आउट करून घ्यायचं असेल, dy by dx इज इक्वल टू मायनस 2x मायनस √3y डिवाइडेड बाय ही टर्म इथे घ्या, इथं मायनस √3x प्लस 4y या पद्धतीने घेता येईल, बरोबर. म्हणजेच आपल्याला ही व्हॅल्यूज अशा पद्धतीने क्रिएट केली. आता dy by dx हा मिळाला. आता काय करायचं आपल्याला, स्लोप ऑफ द टॅन्जंट नेहमी सारखं स्लोप ऑफ द बोला टॅन्जंट. मग स्लोप ऑफ द टॅन्जंट काय घेणार आहे बोला, इज इक्वल टू dy by dx at x x म्हणण्यापेक्षा असं म्हणा √3 and 2. √3 आणि काय घेतला, 2. मग आता येणारे जे इक्वेशन आहे ते काय घेतलं बोला, इथं काय घेतलं मायनस. आता बघा पटापट, 2x मायनस √3y हे ब्रॅकेट मध्ये ठेवा डिवाइडेड बाय मायनस √3x प्लस 4y, बरोबर. अशा पद्धतीने इथं काय करा, ही टर्म ठेवा. ओके, आता घेतलेली ही टर्म आल्यानंतर आपण काय करूया, x च्या ठिकाणी √3y च्या ठिकाणी 2 भरणार आहोत. म्हणजेच येणारी माझी व्हॅल्यू आली अशा पद्धतीने बघा, मायनस इन ब्रॅकेट 2 इंटू x ची व्हॅल्यू किती आली, √3. ओके, तर नंतर मायनस √3 इंटू y ची व्हॅल्यू किती आली, 2 डिवाइडेड बाय येणारी टर्म आली इन ब्रॅकेट मायनस √3x प्लस 4y.
ओके, मग आता तुमच्या लक्षात येईल की इथं 2 into √3 मायनस √3 into 2 म्हणजे इथं दोन्ही टर्म कशा आल्या सेम. जर दोन्ही टर्म सेम असेल तर उत्तर आणि दोघांच्या मध्ये मायनस साइन आहे, येणार उत्तर किती आलं 0. म्हणजेच इथं लक्षात घ्या ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झाली, उत्तर किती आलं मायनस इन ब्रॅकेट 0 डिवाइडेड बाय मायनस √3x प्लस 4y. म्हणजेच फायनल आन्सर किती आलं 0. कारण 0 ला कोणत्याही संख्येने डिवाइड केलं तर येणारी जी टर्म येते ती किती येते 0. बरोबर. आता हा 0 मग आपल्याला इथे काय मिळाला स्लोप ऑफ द टँजंट. हा जो मिळाला त्याला काय म्हणूया m. स्लोप ऑफ द टँजंट इज इक्वल टू किती आला 0. मी इथं म्हटलेलंच आहे स्लोप ऑफ द टँजंट, मग m इज इक्वल टू असं म्हणूया. मग m ची व्हॅल्यू माझी किती आली 0. मग m ची व्हॅल्यू जर 0 येत असेल, m ची व्हॅल्यू किती येत असेल 0, तर मग काय करूया इक्वेशन ऑफ द टँजंट. बघा इक्वेशन ऑफ द टँजंट ऍट √3 and 2 या पॉइंट वरून काढायचं. मग आता √3 आणि 2 वरून पॉइंट वरून काढला तर मग आता इक्वेशन ऑफ द टँजंट काढण्यासाठी कुठला पॉइंट पाहिजे माहिती स्लोप आहे पॉइंट आहे, मग स्लोप पॉइंट फॉर्म. कमान कुठला पॉइंट येणार आहे स्लोप पॉइंट फॉर्म. मग काय तो बोला y minus y1 is equal to m in bracket x minus x1. हा व्हॅल्यू झाली. मग आता बरं व्हॅल्यू काय बनणार आहे बोला फटाफट y minus 2 is equal to m ची व्हॅल्यू किती आली 0. m ची व्हॅल्यू किती आली 0 in bracket x minus √3. x मायनस किती आले √3. मग आता लक्षात घ्या 0 into टोटल टर्म आहे म्हणजे तिथे काय घेणार आहे y - 2 इज इक्वल टू किती आला 0. कारण 0 ला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तर येणार आन्सर किती असणार आहे 0. म्हणजे होल टर्म काय आली 0. म्हणजे y - 2 इज इक्वल टू 0. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द टँजंट. रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द टँजंट. आता हे झालं टँजंटचं इक्वेशन. आता कोणालाच काढायचं नॉर्मलचं. मग नॉर्मलची कंडिशन काय सांगते रिक्वायर्ड. मग काय घेणार आहे नॉर्मल. बघा नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द बोला काय घेणार आहे टँजंट. नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द काय आली टँजंट. मग आता स्लोप ऑफ द नॉर्मल. आता पुढे लक्ष द्या व्यवस्थित. स्लोप ऑफ द नॉर्मल. बघा स्लोप ऑफ द नॉर्मल इज इक्वल टू आपण याला काय म्हणूया m1 इज इक्वल टू मी आता काय म्हणणार आहे m1 ए काय म्हणणार आहे m1. मग आता स्लोप ऑफ द नॉर्मल घ्यायचं असेल तर m1 इज इक्वल टू -1 अपॉन m. कम ऑन -1 अपॉन m. मग येणारा उत्तर माझं येणार आहे -1 अपॉन 0. कम ऑन -1 अपॉन किती येणार आहे 0. कारण m ची व्हॅल्यू किती आल्या 0. म्हणजे येणारी व्हॅल्यू किती आली माझी मी तर इन्फायनिटी आली. किती आली इन्फायनिटी. आता हे लक्षात घ्या की आपल्याला यूज करताना हीच व्हॅल्यू यूज करायची आहे. म्हणजे 0 बघा कोणत्याही नंबरला जर 0 ने डिवाइड केलं तर येणारी व्हॅल्यू इन्फायनिटी येते. इज दॅट क्लियर. मग आता हे मला काय घेतात m1 इज इक्वल टू -1 अपॉन 0. मग आपण काढूया इक्वेशन ऑफ द नॉर्मल. इक्वेशन ऑफ द काय घेतला नॉर्मल ऍट √3 and 2. तेच इक्वेशन. इथं सुद्धा कुठला पॉइंट वापरणार आहे स्लोप पॉइंट फॉर्म. मग काय घेणार इक्वेशन बोला y - y1 इज इक्वल टू m1 इन ब्रॅकेट x - x1. ओके. मग आता हीच व्हॅल्यू जर घेतली तर मग y मायनस किती घेणार आहे 2. y मायनस किती घेतला 2 इज इक्वल टू आता m1 ची व्हॅल्यू मी काय ठेवतोय बघा -1 अपॉन 0. काय ठेवली -1 अपॉन 0 आणि देन x - x1 म्हणजे x - 2 ही सॉरी x - √3 ही व्हॅल्यू घ्यावी लागेल. x मायनस किती घेतला √3. मग आता लक्षात घ्या हा 0 जर इकडे आणला तर काय घेणार आहे 0 इन ब्रॅकेट y - 2 इज इक्वल टू -1 इन ब्रॅकेट x - √3. मग आता 0 ने या टर्मला मल्टिप्लाय केलं तर येणार आन्सर किती येणार आहे 0 इज इक्वल टू -1 ने मल्टिप्लाय करा म्हणजे किती येणार आहे -x प्लस √3. राईट. मग आता ही टर्म अगेन इकडे आणा म्हणजेच काय घेणार आहे x -√3 इज इक्वल टू 0. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द नॉर्मल. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द नॉर्मल. आलं लक्षात. ओके.
ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर किती बघणार आहोत? 4 बघणार आहोत. आता हा क्वेश्चन नंबर 4 आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर मग कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे? आता दिलंय काय 2xy pi sin y 2 pi at 1 pi by 2. पॉइंट दिलाय 1 आणि pi by 2. हे कुठला पॉइंट आहे हा? बरोबर बघा बरं, कसला हा पॉइंट आहे? पोलर कोऑर्डिनेट. आतापर्यंत आपण कसले कोऑर्डिनेट बघितले होते? कार्टेशियन कोऑर्डिनेट. त्याच्या अनुषंगाने इथं आता विचार केला तर एक काय आहे 1 आणि दुसरा काय दिलाय पाय बाय 2. मग आता या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे? उत्तर तयार करायची आहे. पण इथं घेताना मात्र पहिला x ऍक्सिस, दुसरा काय दाखवायचा आहे? y ऍक्सिस. पर्याय नाही. मग आता काय करता येईल? पहिला डिफरन्शिएट, बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे? x. आता 2xy पहिलाच u into v चा रूट. मग आता तुम्हाला माहिती पाहिजे काय घेणार आहे? 2 इन ब्रॅकेट x dy बाय dx प्लस y d बाय dx. कुठला आला? x. ओके, प्लस पाय हा कोइफिशियंट आहे. आता sin y चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे. sin y चा डेरिव्हेटिव्ह काय तो cos y आणि पुन्हा dy बाय dx. cos y y आला रे, आला की सोबत कोण पाहिजे? dy बाय dx हा पाहिजेच. ओके, आता मग इज इक्वल टू किती घेणार आहे? 0 y 2 पाय. कॉन्स्टंट टर्म, मग कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 0. किती येतो? 0. ओके, आता नेक्स्ट 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजेच किती घेणार आहे? 2x dy बाय dx प्लस 2y dy बाय dx किती आला? 1 प्लस पाय cos y dy बाय dx इज इक्वल टू किती घेणार आहे? 0. आता पुन्हा एक लक्षात घ्या, इथं dy बाय dx आहे, इथं dy बाय dx. या दोन्ही टर्म काय करूया? एकत्रित घेऊया. घ्यायच्या? मग जर घेतल्या तर मग काय घेणार आहे? बोला फटाफट. आता इथं लक्षात घ्या 2x प्लस पाय cos y. आउटसाइड ब्रॅकेट काय घेणार आहे? dy बाय dx प्लस काय आला? 2y इज इक्वल टू किती आला? 0. इज इक्वल टू किती आला? 0. ओके, आता नेक्स्ट मग आता कोण आपल्याला गरजेचं आहे? तर इथं 2y dy बाय dx पाहिजे. मग ॲट टाइम दोन्ही स्टेप आपण करूया. आवडेल तुम्हाला? मग काय घेणार आहे बघा? dy बाय dx इज इक्वल टू मायनस 2y. बरोबर, हा प्लस 2y तिकडेला मायनस 2y आणि डिवाइडेड बाय ही टर्म मल्टिप्लाइड आहे म्हणजे याच्या सोबत किती घेणार आहे? 2x प्लस पाय cos y. बरोबर, म्हणजे हा तुम्हाला जो मिळाला तो कोण मिळाला? dy बाय dx मिळाला. आता काय फाइंड आउट करून घ्यायचं आहे? बोला बोला बोला, काय फाइंड आउट करून घ्यायचं आहे? काय फाइंड आउट करून घ्यायचं आहे? तर स्लोप ऑफ द टँजंट. मग काय लिहिणार आहे? बोला स्लोप ऑफ द tangent. स्लोप ऑफ द टँजंट ऍट काय घेणार आहे? पॉइंट दिलाय 1 पाय बाय 2. ओके, मग आता हा काय आला? x आणि हा काय आला? y. मग आता स्लोप ऑफ द टँजंट मग कसं येणार आहे बघा? इथं dy बाय म्हणजे त्याला m नाव देऊ आपण, m dy बाय dx. इथं मी घेणार आहे 1 पाय बाय 2. ओके, इथं काय घेणार आहे? 1 पाय बाय 2 इज इक्वल टू काय घेणार आहे? मायनस 2y डिवाइडेड बाय 2x प्लस पाय cos y. ओके, या पद्धतीने ही टर्म तयार झाली. आता काय करूया? व्हॅल्यू पुट करूया. मग आता व्हॅल्यू पुट करताना काय येणार आहे? सांगताय? मग काय घेणार आहे? बोला इज इक्वल टू मायनस 2 into y. y ची व्हॅल्यू किती दिल्या? पाय बाय 2. y ची व्हॅल्यू किती दिल्या? पाय बाय 2 डिवाइडेड बाय काय येणार आहे? 2x. x ची व्हॅल्यू किती आल्या? 1 म्हणजे 2 into 1. बरोबर की नाही? 2 into 1 प्लस प्लस पाय. बरोबर, प्लस काय घेतला? पाय आणि y ची व्हॅल्यू पाय बाय 2 म्हणजे cos पाय बाय 2. ओके, मग तुम्हाला सांगा cos पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती हो? हे सांगताय का? cos पाय बाय 2 किती? cos पाय बाय 2 इज इक्वल टू किती येतो? 0. cos पाय बाय 2 व्हॅल्यू किती येते? 0. बरोबर ना? ही व्हॅल्यूज माहिती असणं गरजेचं आहे. मग जर आपण इथं 0 पुट केला तर येणारी टर्म माझी कशी येणार आहे बघा? 2 2 कॅन्सल. इथं इज इक्वल टू मायनस पाय शिल्लक राहिला. बरोबर, डिवाइडेड बाय 2 प्लस 0. आता म्हणाल कसा आहे 0? तर बघा अजून एक स्टेप वाढवू फार तर पाय इंटू cos पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती टाकली? 0. मग 0 ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर येणार उत्तर किती असतं? 0 असतं. ओके, मग आता काय करूया आपण? इथं मायनस पाय अपॉन किती आला? 2. पाय इंटू 0 म्हणजेच किती आला? 0 आला. म्हणजेच मायनस पाय बाय 2 हा तुमचा काय आला? m आला. m इज इक्वल टू काय घेतला? मायनस पाय बाय 2.
ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, इक्वेशन ऑफ द टँजंट. मग काढूया इक्वेशन ऑफ द टँजंट ऍट काय दिलाय बोला, 0.1 आणि π/2. मग फॉर्म्युला काय सांगतो, कमॉन फॉर्म्युला काय सांगतो, y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. लक्षात येतंय कुठला पॉइंट आहे, स्लोप पॉइंट फॉर्म. आता स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये आपण काय करायचं आहे, इथं टर्म ठेवून टाकायचे, म्हणजेच काय घेणार आहे बोला, y मायनस 1 सॉरी y मायनस π/2 बरोबर इज इक्वल टू m ची व्हॅल्यू आली तुमची मायनस π/2 आणि x मायनस किती येणार आहे 1. x मायनस किती आला 1. मग आता काय करा, मायनस π/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. जर मायनस π/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय येणार आहे, y मायनस π/2 इज इक्वल टू काय घेणार आहे, आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस π/2 x आणि मायनस मायनस प्लस π/2 काय घेणार आहे, प्लस π/2. मग आता मी काय केलं, हा मायनस π/2 x इकडे आणला आणि हा मायनस π/2 तिकडे ट्रान्सफर केला तर येणार इक्वेशन मध्ये काय येईल बोला, फटाफट सांगू शकताय, बोला फटाफट सांगू शकताय काय येणार आहे बोला फटाफट, म्हणजे किती आला, मायनस π/2 x चा काय झाला प्लस x बरोबर, प्लस काय घेतला y इज इक्वल टू π/2 प्लस π/2. π/2 प्लस काय घेतला π/2. मग तुमच्या लक्षात येईल π/2 x प्लस y प्लस π/2 प्लस π/2 म्हणजेच किती येणार आहे, π/2 x प्लस y इज इक्वल टू 2π/2. किती येणार आहे 2π/2. आणि मग तुमच्या लक्षात येईल इथे 2 आहे इथे 2 आहे, पूर्ण इक्वेशनलाच 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, πx प्लस 2y इज इक्वल टू किती येणार आहे आन्सर 2π. म्हणजेच इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द टँजंट. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द काय करायचं, टँजंट. आता इक्वेशन कुणाचं काढायचं आपल्याला, नॉर्मलचं. कसं काढणार आहे, बोला बोला बोला, आता सगळ्यांना यायला लागलंय. इक्वेशन ऑफ द नॉर्मल फर्स्ट पार्ट काय घेणार आहे, नॉर्मल. फटाफट काय सांगणार आहे, नॉर्मल बरोबर इज परपेंडिक्युलर टू द कशी असते, टँजंट. बरोबर, परपेंडिक्युलर टू काय कशी असते, टँजंट. मग नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू टँजंट असेल तर मग स्लोप ऑफ दी काय करणार आहे बोला, स्लोप ऑफ दी नॉर्मल इज इक्वल टू काय घेणार आहे, -1 अपॉन m. म्हणजे याला आपण m1 नाव दिलं. काय नाव दिलं, m1. आता तुमचा स्लोप काय आलाय मायनस π/2. मग m1 जर काढायचं असेल तर काय करणार आहे, -1 अपॉन मायनस π/2. ओके, मग मायनस मायनस काय होणार आहे प्लस, आणि याचा रेसिप्रोकल काय घेणार आहे, म्हणजेच भागिले म्हणजेच उलटून गुणिले 2 अपॉन पाय. म्हणजेच m1 ची व्हॅल्यू किती आली, 2 अपॉन पाय. किती आली, 2 अपॉन पाय. ओके, आता पुन्हा मग काय करणार आहे, इक्वेशन ऑफ द कोण, टँजंट. मग आता काढूया इक्वेशन ऑफ द टँजंट. बरोबर, इक्वेशन ऑफ द टँजंट ऍट पॉइंट काय घेतलाय 1 आणि π/2 हे घेता येईल. आता हे घेतल्यानंतर मग बोला परत पॉइंट फॉर्म कुठला घेणार आहे बोला, पॉइंट कुठला फॉर्म घेणार आहे बोला ना फटाफट, y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. m च्या ठिकाणी कोण ठेवायचा, m1, कारण आपण दुसरा स्लोप यूज करतोय. मग जर m1 ठेवला तर मग माझं इक्वेशन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे बोला, y मायनस π/2 इज इक्वल टू m1 ची व्हॅल्यू ठेवणार आहे 2 अपॉन पाय, नंतर इन ब्रॅकेट x मायनस 1. हे x मायनस 1. मग आता पुढची प्रोसेस आपल्याला क्रिएट करायची आहे. कशी करणार आहे बोला फटाफट. आता हा जो पाय आहे ना तो इकडे आणा. मग पाय आणला तर येणारी व्हॅल्यू तुमची काय घेणार आहे बोला, पाय इन ब्रॅकेट y मायनस π/2 इज इक्वल टू काय घेणार आहे बोला, 2 इन ब्रॅकेट x मायनस 1. मग आता काय करूया, 2 ने मल्टिप्लाय करा आणि ह्या पाय आतमध्ये मल्टिप्लाय करा, पाय y मायनस पाय स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू 2x मायनस 2. 2x मायनस किती आला 2. मग अशा पद्धतीने इक्वेशन आल्यानंतर आपण काय करूया, या सगळ्या व्हॅल्यू तिकडे ट्रान्सफर करूया. सगळ्या व्हॅल्यू काय करूया, तिकडे ट्रान्सफर करूया. मग येणाऱ्या व्हॅल्यूज कशा येतील बोला, 2x मायनस पाय y मायनस पाय y मायनस पाय स्क्वेअर बाय 2. आणि लक्षात घ्या आता हा मायनस मी तिकडे घेतलाय प्लस होईल आणि इथं काय करणार आहे -2 इज इक्वल टू काय घेतला 0. बरोबर, आता काय करूया, पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करूया.
किती मल्टिप्लाय करूया 2 ने, कारण का तर इथं 2 आहे डिवाइडेड, तो नको आहे, म्हणजेच किती येणार आहे 4x minus 2 pi y plus pi square minus 4 equal to काय घेतला 0. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द काय म्हणणार आहे नॉर्मल. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द नॉर्मल. तर सगळ्यांच्या लक्षात आलंय का आयुष्यात? ओके ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे बघा बघा बघा, जरा बघून घेतलं का? x sin 2y is equal to y cos 2x, y cos 2x. ओके, मग आता पहिला नेहमी सारखाच प्रकार डिफरन्शिएट, परंतु इथं u into v, इथं u into v. मग काय करणार आहे बोला? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतला x. मग येणारी टर्म माझी काय घेणार आहे x d by dx कोण घेणार आहे sin 2y प्लस sin 2y d by dx कोण येणार आहे x. पहिला इज इक्वल टू y d by dx कोण घेणार आहे cos 2x प्लस cos 2x d by dx कोण येणार आहे y. कोण येणार आहे y. ओके, आता पुढचा प्रवास मग काय घेणार आहे therefore x d by dx sin 2y कोण गो बोला 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 काय घेणार आहे 2 cos 2y. हे लक्ष द्या काय काढला sin 2y चा, sin चा काय तो cos, परत d by dx कोण याचा 2y, 2y चा काय आला 2 आला, आणि पुन्हा y चा येणार आहे काय हो dy by dx. विसरू नका. ऍट अ टाइम मी हे काय केलं तयार करून घेतलंय. येतं ना लक्षात? तयार करून मी ऍट अ टाइम घेतलंय. बघा परत एकदा रिपीट सांगतो sin 2y. ए काय सांगतोय sin 2y. बघा 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 लक्षात घ्या. sin 2y काय सांगतोय sin चा पहिला cos 2y, पुन्हा d by dx कोण येणार आहे 2y, 2y चा किती आला 2, आणि अगेन पुन्हा y चा येणार आहे dy by dx. राईट. आता नेक्स्ट प्लस sin 2y तसाच ठेवा, d by dx x किती आला 1. ओके, नेक्स्ट y तसंच. आता cos 2x चा, cos 2x चा बोला की cos चा काय तो मायनस, मायनस मी पुढे घेतलं काय घेणार आहे sin 2x, आणि सोबत इथे किती येणार आहे 2, कारण sin 2x d by dx 2x चा किती आला 2. इथे लक्षात घ्या हा 2 आणि हा 2 इथं महत्वाचा आहे, आणि प्लस इथे किती घेणार आहे cos 2x, आणि सोबत काय घेणार आहे dy by dx. हे दोन्ही टर्म लक्षात आल्या? सर्वांच्या लक्षात आल्या? इथं क्लिअर? ओके, आता पुढचा पार्ट. आता पुढचा पार्ट काय घ्यायचा आहे तर इथं 2x cos 2y dy by dx. ओके, आता काय करूया, आणि ही प्लस वाली ती टर्म इकडे आणली तर काय करणार मायनस cos 2x dy by dx. ओके, इज इक्वल टू, आता ही टर्म आहे अशीच ठेवा. मग आता आपण काय घेणार आहे मायनस 2y sin 2x. आता नेक्स्ट काय करतो, ही जी टर्म आहे ना, सॉरी ही sin 2y तिकडे ट्रान्सफर केली, म्हणजेच किती आली मायनस sin 2y. बघा प्रवास कसा आहे. आणि मग नेक्स्ट मग आता या दोघांतून कॉमन निघतो dy by dx. मग काढला तर काय घेणार आहे 2x cos 2y minus cos 2x, आणि आउटसाइड द ब्रॅकेट काय घेतला dy by dx इज इक्वल टू. मग आता इथं काय घेणार आहे व्हॅल्यू, इथं आहे असंच ठेवलं किंवा मायनस साइन जरी कॉमन काढलं तरी तुम्ही चालू शकता. मायनस साइन कॉमन काढा म्हणजे आपल्याला सोपं पडेल. म्हणजेच काय घेणार आहे 2y sin 2x प्लस sin 2y, कारण दोघांच्याही मायनस साइन आहेत, आपण बाहेर घेतल्या. बाहेर घेतल्यानंतर लक्षात आलं की 2y sin 2x प्लस sin 2y प्लस sin 2y. आता हे घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल dy by dx. कम ऑन, dy by dx इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 2y sin 2x प्लस काय घेतला sin 2y डिवाइडेड बाय. आता ही मल्टिप्लाय टर्म इकडे घेतली तर येणारी टर्म बोला काय घेणार आहे 2x cos 2y आणि मायनस cos 2x. बरोबर आहे. आता मला काय काढायचं आहे स्लोप काढायचा आहे. काय काढायचं आहे स्लोप. मग आता स्लोप काढण्यासाठी काय म्हणणार आहे स्लोप ऑफ दी टँजंट. स्लोप ऑफ दी टँजंट ऍट कोणता पॉइंट घेतला आहे पाय बाय 4 आणि पाय बाय 2.
आता इज इक्वल टू म्हणजेच आपण याला काय म्हणणार आहे m इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू आता बोला काय घेणार आहे इथंच आपल्याला काढायचं आहे हे मग काय घेणार आहे मायनस इन ब्रॅकेट 2y sin 2x प्लस sin 2y डिवाइडेड बाय किती येणार आहे बोला 2x cos 2y आणि मायनस cos 2x या पद्धतीने ही व्हॅल्यू तयार होईल आता x आणि y च्या व्हॅल्यूज पुट अप करूया म्हणजे काय घेणार आहे बोला y इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 2y y ची व्हॅल्यू कोणती आली आता बघा इथं हा लक्षात घ्या हा कोण आला x आला हा कोण आला y मग आता भरूया व्हॅल्यू 2y y कोण येणार आहे पाय बाय 2 sin 2 इनटू काय घेणार आहे इथं x ची व्हॅल्यू पाय बाय 4 प्लस sin 2y बोला sin 2 इनटू काय घेणार आहे पाय बाय 2 y ची व्हॅल्यू पाय बाय 2 बरोबर होल डिवाइडेड बाय मग आता इथं काय घेणार आहे बोला फटाफट 2 x ची व्हॅल्यू पाय बाय 4 cos 2 y ची व्हॅल्यू पाय बाय 2 ओके नंतर मायनस काय घेतला मायनस cos 2 इनटू x ची व्हॅल्यू काय भरली पाय बाय 4 x ची व्हॅल्यू काय भरली पाय बाय 4 मग आता तुमचा आन्सर येणार आहे ते कसं येते इथल्या इथं बघूया आपण मग आता काय घेणार आहे हा 2 कॅन्सल राईट मायनस इन ब्रॅकेट पाय मल्टिप्लाइड बाय 2 1 चा 2 2 2 चा 4 म्हणजे sin पाय बाय 2 sin पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती येते 1 प्लस sin हा 2 आणि 2 कॅन्सल sin पाय ची व्हॅल्यू किती येते 0 sin पाय ची व्हॅल्यू किती येते 0 लक्षात घ्या sin पाय ची व्हॅल्यू 0 डिवाइडेड बाय 2 1 चा 2 2 2 चा 4 पाय बाय 2 आला कोणाला पाय बाय 2 आता cos 2 2 काय झाला कॅन्सल cos पाय ची व्हॅल्यू किती येते -1 लक्षात घ्या आणि प्लस मायनस cos इथं काय दिलाय 2 * 2 1 चा 2 2 2 चा 4 म्हणजे cos किती आला 0 cos पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आली 0 मग आता तुमच्या लक्षात येईल येणारी व्हॅल्यूज तुमची किती आली बोला -पाय डिवाइडेड बाय -पाय बाय 2 पाय डिवाइडेड बाय पाय बाय 2 मग मायनस मायनस काय होणार आहे कॅन्सल पाय काय होणार आहे कॅन्सल भागिले म्हणजे उलटून गुणिले म्हणजे तुमचा स्लोप किती आला 2 तर m ची व्हॅल्यू gm ची व्हॅल्यू किती आली 2 आली लक्षात घ्या तर इथं हा स्लोप आला तुमचा m इज इक्वल टू 2 m इज इक्वल टू किती आला 2 मग आता आपण काय करणार आहे इक्वेशन ऑफ द बोला फटाफट आता इथं या पद्धतीने काढून घेऊया इक्वेशन ऑफ द काय टॅन्जंट ऍट इक्वेशन म्हणता काय पाय बाय 4 मायनस पाय बाय 2 पाय बाय 4 मायनस काय घेणार आहे पाय बाय 2 मग आता कुठला फॉर्म्युला बोला y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1 कारण कोणता फॉर्म्युला आपण टाकला कुठला स्लोप पॉइंट फॉर्म कमान कुठला स्लोप पॉइंट फॉर्म ओके मग आता बरं किती काय बनणार आहे y मायनस काय बनणार आहे y मायनस पाय बाय 2 y मायनस काय घेणार आहे पाय बाय 2 ओके इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आली 2 इन ब्रॅकेट x मायनस कोण पाय बाय 4 x मायनस काय घेणार आहे पाय बाय 4 मग आता काय येईल उत्तर y मायनस पाय बाय 2 इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करा 2x मायनस 2 पाय बाय 4 बरोबर मग आता काय करता इथं 2 1 जा 2 2 2 जा 4 राहिला शिल्लक y मायनस पाय बाय 2 इज इक्वल टू 2x मायनस किती घेतला पाय बाय 2 मग आता मला सांगा इथं हा मायनस पाय बाय 2 आणि मायनस पाय बाय 2 काय होणार आहे कॅन्सल राहिलं काय शिल्लक y इज इक्वल टू 2x y इज इक्वल टू काय घेतलं 2x मग हे इक्वेशन येईल 2x मायनस y इक्वल टू 0 इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द काय टॅन्जंट रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द टॅन्जंट एकदम सिंपल आहे उदाहरण वाटतं तसं सोपंच असतं फक्त त्याला आपण मेथडनी गेलो तर काही प्रॉब्लेम येत नाही आता काय काढायचं आहे इक्वेशन ऑफ द कोण काढायचं आहे नॉर्मल मग काय लिहिणार आहे बघा इक्वेशन ऑफ द काय करणार आता नॉर्मल परंतु तुम्हाला माहिती आहे नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द काय सांगितलंय टॅन्जंट बरोबर परपेंडिक्युलर टू द काय घेतलं टॅन्जंट मग स्लोप ऑफ द नॉर्मल बोला 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 पटदिशी स्लोप ऑफ द नॉर्मल
बरोबर, त्याला काय म्हणणार आहे m1 इज इक्वल टू -1 अपॉन काय घेतला m, -1 अपॉन काय घेतला m, मग -1 अपॉन म्हणजेच -1/2, कारण m ची व्हॅल्यू किती आल्या 2 आल्या, m ची व्हॅल्यू किती 2, म्हणजे इथं काय घेतला -1/2 घेतला, मग -1/2 घेतल्यानंतर मग पुढे काय करायचं इक्वेशन ऑफ द नॉर्मल ऍट कोणला पॉइंट दिला बघा π/4 आणि π/2, π/4 आणि काय π/2, आणि मग त्याच्यावर मग तुम्हाला हे उदाहरण सॉल्व करता येईल. काय घेणार आहे बोला y - y1 m1 इन ब्रॅकेट x - x1. ओके, बरं किमती आता y - y1 म्हणजे y - π/2 m1 आला -1/2 इन ब्रॅकेट x - π/4. हो की नाही. आता काय करता येईल आपल्याला या 2 इकडे घ्या म्हणजे 2 इन ब्रॅकेट y - π/2 मायनस इन ब्रॅकेट x - π/4. मग आता काय करा 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय येणार आहे 2y - 2 π/2 आणि इज इक्वल टू -x π/4. कम ऑन, प्लस काय घेणार आहे π/4. येते लक्षात. मग आता काय होईल, मग इथं 2 2 कॅन्सल, इथं आहे असंच राहील, मग काय घेणार आहे 2y - π - x π/4. मग आता काय करूया ह्या पूर्ण टर्म इकडे आणूया, म्हणजे तुमच्या ह्या टर्म अशा येतील -x आहे म्हणजेच x प्लस 2y मायनस π आणि प्लस π/4 इज इक्वल टू किती घेणार आहे 0. इज इक्वल टू किती घेणार आहे 0. आता काय करूया पूर्ण इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करूया. कितीने मल्टिप्लाय करूया 4 ने, कारण इथं 4 मला नको आहे, पण 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर माझं इक्वेशन काय येणार आहे बोला 4x 8y 4π. हा, आता इथं प्लस होता तर इथं हा काय होणार आहे मायनस, आणि हा मायनस म्हणजेच काय घेणार आहे 4 पाय काय सॉरी 4 4 कॅन्सल होऊन राहिला पाय इज इक्वल टू किती आला 0. आणि मग हे फायनल आन्सर तुमचं येईल काय येणार आहे 4x 8y 5π is equal to 0. It is required equation of the normal. It is required equation of the normal. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय सांगितलंय x is equal to sin theta, y is equal to cos 2 theta and theta is equal to pi/6. ओके, आता या एक्झाम्पल मध्ये एक छोटासा अगोदर बदल करून घेणं गरजेचं आहे. काय हो तर इथं x आणि y दिलाय, इट्स ओके, त्यानंतर थीटा π/6 दिलाय, पण पॉइंट कुठे आहे हो पॉइंट बनवावा लागेल. काय करायला लागेल पॉइंट बनवून घ्यावाच लागेल. मग तो पॉइंट कसा बनवता येईल तुम्ही सांगताय, तर काय करायचं डायरेक्टली व्हॅल्यू पुट करा आणि त्याच्यापासून पॉइंट तयार करा. आता मी काय करतो तर हा पॉइंट बाजूला बनवून घेतो, म्हणजे इथे किती आहे x इज इक्वल टू sin थीटा. जरा पुढे लक्ष द्या, x इज इक्वल टू काय घेतला sin थीटा, मग x इज इक्वल टू sin थीटा, तर इथं थीटाची व्हॅल्यू किती दिल्या π/6 म्हणजे sin किती येणार आहे π/6 म्हणजे sin π/6 म्हणजे येणारी व्हॅल्यू किती सांगा बरोबर sin π/6 म्हणजे sin 30. sin 30 ची व्हॅल्यू किती येते 1/2. sin 30 ची व्हॅल्यू किती येते 1/2. त्याच्यानंतर दुसरा पार्ट मला काय दिला y इज इक्वल टू काय दिलाय त्यांनी y इज इक्वल टू cos 2 थीटा, नाही का cos 2 थीटा म्हणजे cos 2 into π/6 म्हणजेच काय घेणार आहे cos π/3. ओके, cos π/3 म्हणजे तुम्हाला माहिती आहे cos π/3 ची व्हॅल्यू किती येते 1/2. किती येते 1/2 म्हणजे इथं सुद्धा y ची व्हॅल्यू किती आली 1/2. तर या दोन व्हॅल्यू महत्त्वाचे आहेत आणि मग परत हे इक्वेशन तयार होईल. हा, ह्याच जर व्हॅल्यू तुम्ही इथं फाइंड आउट केल्या तरी चालतंय, काही हरकत नाही. बाजूला तयार करून दाखवलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाहीये. हे जर बाजूला करून दाखवलं तर बेटरच आहे, बाजूलाच करून दाखवा. आणि मग इथं येणारी व्हॅल्यूज कशी गेली बघा x इज इक्वल टू sin थीटा अँड y इज इक्वल टू मी काय घेणार आहे cos 2 थीटा आणि पॉइंट मी घेणार आहे पॉइंट किती घेणार आहे बोला 1/2. हा पॉइंट तयार झाला. हा सगळ्यात जास्त महत्त्वाचं मुद्दा आहे, येते लक्षात. आता हे आल्यानंतर मग काय करायचं नेहमीसारखं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे थीटा. इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे थीटा, कारण हे जे डेरिव्हेटिव्ह आहे तो कशामधला आहे पॅरामेट्रिक मधला आहे. मग आता त्या पद्धतीने इथं घेतलं तर मग x इज इक्वल टू sin थीटा, तर dx अपॉन d थीटा इज इक्वल टू काय घेणार sin थीटाचा काय घेतला cos थीटा.
ओके, आता सेम तीच प्रोसेस इकडे सुद्धा करावी लागेल. काय घेणार आहे dy बाय d थीटा. आता इज इक्वल टू cos 2 थीटा. cos 2 थीटा cos चा डेरिव्हेटिव्ह आहे तो मायनस sin 2 थीटा आणि 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2 म्हणजेच किती येणार आहे मायनस 2 sin 2 थीटा. लक्षात घ्या मायनस 2 sin 2 थीटा हा डेरिव्हेटिव्ह आला. आता हा डेरिव्हेटिव्ह आल्यानंतर मग आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे dy बाय कम ऑन dy बाय dx. नाउ dy बाय dx मग काय घेणार आहे बोला dy बाय d थीटा डिवाइडेड बाय dx बाय d थीटा. मग येणारी व्हॅल्यूज माझी काय आली बघा मायनस 2 sin 2 थीटा डिवाइडेड बाय काय घेतला cos थीटा. मग आता तुमच्या लक्षात येईल काय आला मायनस 2 sin 2 थीटा म्हणजेच येणारी व्हॅल्यू काय येते सांगू शकता मायनस 2 बघा 2 sin थीटा इंटू cos थीटा डिवाइडेड बाय cos थीटा. हा cos थीटा काय झाला कॅन्सल. तुम्हाला माहितच आहे sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 sin थीटा इंटू cos थीटा. cos थीटा काय झाला कॅन्सल. उरला कोण मायनस बघा मायनस 4 sin थीटा. ओके, आता हे घेतल्यानंतर मग काय करायचंय मला स्लोप ऑफ द टँजंट. बरोबर स्लोप ऑफ द टँजंट. मग आता स्लोप ऑफ द टँजंट ऍट बघा थीटा इज इक्वल टू किती घेतलाय पाय बाय 6. ओके, म्हणजेच इथे येणारी व्हॅल्यूज काय घेणार आहे dy बाय dx. dy बाय dx ऍट थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 नाही का आणि इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे मग मायनस 4 sin थीटा. आता मायनस 4 sin थीटा म्हणजेच किती येणार आहे मायनस 4 sin थीटाची म्हणजे sin पाय बाय 6 म्हणजे sin पाय बाय 6 म्हणजे sin किती येणार आहे sin 30. मग sin 30 ची व्हॅल्यू किती आली 1/2. मग 4 into 1/2 म्हणजे फायनल आन्सर किती आलं -2. याला नाव काय दिलं m. काय घेतलं m आणि हा जो काय आला तो स्लोप ऑफ द काय आला टँजंट. काय आला स्लोप ऑफ द टँजंट. आता स्लोप ऑफ द टँजंट तयार झाला सगळ्या टर्म तयार झाल्या. आता पुढच्या टर्म आपल्याला फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत. मग त्या काय करायच्या आहेत आपल्याला त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ द टँजंट काढूया. काय करायचं आहे इक्वेशन ऑफ द टँजंट. ठीक आहे आता पॉइंट घ्या काय घेणार आहे 1/2 आणि 1/2 हा पॉइंटच घ्यावा लागेल. ओके, मग आता तो पॉइंट घेतला तर मग माझा फॉर्म्युला काय सांगतो बोला परत स्लोप. इथं स्लोप आहे पॉइंट आहे म्हणजे स्लोप पॉइंट फॉर्म काय घेणार आहे बोला y minus y1 is equal to m in bracket x minus x1 या पद्धतीने घेत आहे. मग आता हे घेतल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल y minus 1/2 is equal to m ची व्हॅल्यू आली तुमची किती -2 in bracket x minus किती आला 1/2. कम ऑन x minus किती आला 1/2. मग आता तुमच्या लक्षात येईल मग आता इथं y minus 1/2 is equal to -2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा -2x प्लस -2 म्हणजे मायनस मायनस प्लस झाला 2 into 1/2. 2 into किती आला 1/2. मग तुमच्या लक्षात येईल हा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल. राहिलं काय शिल्लक y minus 1/2 is equal to -2x प्लस किती 1. आता काय करूया हा -2x इकडे ट्रान्सफर करा. मग जर 2 ट्रान्सफर केला तर किती येणार आहे 2x प्लस किती घेतला y. लक्षात घ्या इथं therefore म्हणायला विसरू नका 2x plus y इथं नंतर -1/2 आणि प्लस किती घेतला 1 इज इक्वल टू किती घेतला सॉरी प्लस नाही मायनस येईल कारण ह्या सगळ्या टर्म इकडे ट्रान्सफर केल्या. प्लसचा इथं मायनसचा काय झाला प्लस आणि प्लसचा काय झाला मायनस. आता बेस इक्वल करा तर पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा बिंदास. मग 2 ने मल्टिप्लाय केलं तर therefore काय घेणार आहे 4x प्लस 2y मायनस किती होणार आहे 1 आणि मायनस किती येणार आहे 2 इज इक्वल टू किती आला 0. 2 ने मल्टिप्लाय केलं 2 2 जा 4 2y 2 2 कॅन्सल -1 राहिला आणि इथं -1 into 2 म्हणजे 2 आला -2 आला म्हणजेच इक्वेशन येते 4x प्लस 2y -3 equal to 0. It is required equation of the tangent. Required equation of the tangent. आलं लक्षात. आता रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द टँजंट आल्यानंतर पुढचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कुणाचं नॉर्मलचं. मग काय म्हणणार आहे तुम्हाला माहिती आहे नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द काय घेणार आहे टँजंट. बरोबर परपेंडिक्युलर टू द टँजंट. मग स्लोप ऑफ द नॉर्मल बोला m1 म्हणूया त्याला काय म्हणलं
m1 मग येणारी व्हॅल्यूज काय येणार आहे m1 इज इक्वल टू काय बोला -1 अपॉन m म्हणजेच -1 अपॉन -2 म्हणजेच किती येणार आहे 1/2 किती आला 1/2 हा -2 आहे मग मी -1 अपॉन m म्हणजेच -1 अपॉन -2 म्हणजेच किती आला 1/2 कुणाची व्हॅल्यू आली m1 ची कुणाची व्हॅल्यू आली m1 ची लक्षात घ्या इथं कुणाची व्हॅल्यू आली m1 ची म्हणजे अशा पद्धतीने ही फाइंड आउट करून घेते येते लक्षात आता मला परत काय करायचं आहे इक्वेशन ऑफ द नॉर्मल मग काढूया की इक्वेशन ऑफ द नॉर्मल काय बोला इक्वेशन ऑफ द नॉर्मल मग काय घेणार आहे बोला इक्वेशन ऑफ द नॉर्मल ऍट पॉइंट येणार आहे -1/2 आणि 1/2 पॉइंट काय घेणार 1/2 आणि 1/2 मग मला सांगा स्लोप आहे पॉइंट आहे स्लोप पॉइंट फॉर्म काय सांगतो बोला की y minus y1 is equal to m in bracket x minus x1 m in bracket काय x minus x1 मग आता हे घेतल्यानंतर मग किमती भरून टाकूया बोला y minus 1/2 is equal to m ची व्हॅल्यू किती आली आपली इथं 1/2 आल्या नाही का इन ब्रॅकेट x minus किती येणार आहे 1/2 मग आता काय करावं लागेल हा 1/2 आहे 2 इकडे आणा मग 2 जर मी इकडे आणला तर काय करणार 2 इन ब्रॅकेट y minus 1/2 is equal to x minus 1/2 कारण इथं 1 राहिला तसंच ठेवा फार तर मग आता 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2y minus किती 1 फार्दर 2 into 1/2 एक स्टेप वाढवूया म्हणजे तिथे काय घेतला x मायनस किती आला 1/2 आता काय करायचं काहीच नाही करायचं हा 2 काय झाला कॅन्सल हा इकडची टर्म तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे 2y -1 is equal to x minus 1/2 आता इकडच्या सगळ्या टर्म तिकडे काय हे करा म्हणजेच किती येणार आहे बोला x minus 2y minus 1/2 plus 1 is equal to किती आला 0 कळतंय ना -1 आहे ना -1 ला आपण तिकडे ट्रान्सफर केला +1 झालं मग पूर्ण इक्वेशनला परत अगेन 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजेच किती येणार बोला 2x minus 4y minus 1 plus 2 is equal to 0 मग रिक्वायर्ड इक्वेशन आहे 2x minus 4y plus 1 equal to 0 it is required equation of the काय normal required equation of the काय आलं normal ठीक आहे आता क्वेश्चन नंबर आपण 7 बघणार आहोत 7 मध्ये काय सांगितलंय x is equal to root t y is equal to t minus 1 upon root t at t is equal to काय दिलाय 4 आता या इक्वेशन मध्ये तुम्ही बघून घेतल्यानंतर पहिला प्रथम मगाशी जसं आपण पॉइंट तयार केले इथं पण पॉइंट महत्वाचे आता मी काय करतो तर हा पॉइंट इथं बाजूला तयार करून घेऊ आपण एक बॉक्स टाइप करू इथं बाजूलाच तयार करून घेऊया ठीक आहे मग आता तुम्हाला काय दिला x is equal to root t दिलाय तर x root t म्हणजे t ची व्हॅल्यू किती दिल्या 4 मग इथं ठेवा 4 ठेवला म्हणजे x is equal to किती आला 2 आला ठीक आहे x is equal to किती आला 2 त्याच्यानंतर दुसरा पार्ट काय घ्यावा लागेल y is equal to t minus 1 upon root t दिलाय ओके मग आता हा पॉइंट काय घेणार आहे t ची व्हॅल्यू किती आली आपली 4 minus 1 upon root 4 t ची व्हॅल्यू किती आली 4 म्हणजे 4 minus 1/2 4 minus किती आला 1/2 मग आता 4 minus 1/2 आला तर 4 2 जा 8 minus 1 divided by 2 म्हणजेच किती आला 7/2 कुणाची व्हॅल्यू y ची कुणाची व्हॅल्यू आली y ची बरोबर आता ही मी बाजूलाच ठेवणार आहे एवढा बॉक्स इथं तुम्ही बाजूला हे परत तुम्ही लाईन वगैरे मारायची काही गरज नाही ठीक आहे लाईन मारायची म्हणजे इथं सांगतोय हा तर ही लाईन मारायची काही गरज नाही तुम्ही डायरेक्टली याच्या बाजूला हे सोडून दाखवा आणि मग खाली आपण एक्झाम्पल सोडवलाय आपला स्पेसचा विचार करून इथं हे उदाहरण या पद्धतीने घेतलेलं आहे आता पहिल्या प्रथम काय करावं लागेल तुम्हाला x is equal to root t दिलाय y is equal to काय दिलाय बोला फटाफट y is equal to t minus 1 upon root t आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला 1 upon root t चा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे मी सांगितलं होतं परत एकदा रिपीट सांगून देतोय बघा d by dt 1 upon root t is equal to काय तो -1 upon 2x root x सॉरी d by root t घेतलं तर root t घेऊया x च्या ऐवजी काय घेणार t आणि बघा -1 upon 2t 1 upon बघा 1 upon 2t root t घेतला होता ठीक आहे म्हणजे तिथे x घेतला असता तर काय आलं असतं -1 upon 2x root x आला असता हे डायरेक्ट काढायचं जर समजा नाही जमलं तर
तुम्हाला मी परवा म्हणजे मागच्या बेसिक मध्ये सांगितलंच होतं की टी रेस टू किती घ्यायचा 1/2 त्याला वरती ट्रान्सफर करा -1/2 येईल टी रेस टू -1/2 म्हणजे x रेस टू यांचा फॉर्म्युला काढून सुद्धा तुम्ही ते पूर्णपणे काढू शकता काय अडचण नाही आपल्याला हे का तर दोन्हीचे आन्सर पटपट काढायचं आहे ठीक आहे हे लक्षात आलं मग आता x √t मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू किती घेणार आहे विथ रिस्पेक्ट टू t घेणार आहे मग याचा डेरिव्हेटिव्ह बोला dx dt is equal to 1/2√tr 1/2√tr आता दुसरा पार्ट y is equal to t minus 1/√t म्हणजेच मी काय घेणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतला t घेतला y ची टर्म काय घेतली बोला dy dt is equal to t ची व्हॅल्यू t चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे t चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 1-1/√t सांगितलं किती येणार आहे मायनस मायनस इथं काय होणार आहे प्लस 1/2t √t हे लक्षात घ्या 1/2t √t डायरेक्टली काढा म्हणजे कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल इथपर्यंत काय प्रवास अवघड आहे का काहीच नाही मग आता आपण इथं काय करूया अजून एक रचना इथंच करूया म्हणजे उदाहरण सोडवायला सोपं जाईल मग काय करूया बेस इक्वल केला मग येणार इक्वेशन काय येणार आहे 2t √t plus 1 divided by 2t √t fruity नाही 2t √t ओके हे तर लक्षात नाव आता काय घेणार आहोत आपण तर dy by dx आता dy by dx ची व्हॅल्यू काय येणार आहे बोला सांगू शकताय dy by dt divided by dx by dt आता याच्यामध्ये येणारी जी व्हॅल्यू आहे ती आपली व्हॅल्यू कशी घेतोय आपण जरा इथं आता हा लक्षात घ्या dy by dt काय आला तुमचा 2t √t plus 1 divided by 2t √t whole divided by काय घेणार आहे 1/2√t 1/2√t आता इज इक्वल आता पुढे लक्ष द्या इज इक्वल टू आता हीच व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करू शकतोय 2t √t plus 1 divided by 2t √t multiplied by भागिले म्हणजे काय तो उलटून गुणिले 1/2√t म्हणजेच काय घेणार आहे 2√t divided by 1 ओके मग आता काय होईल हा 2 कॅन्सल √t काय झाला कॅन्सल मग शिल्लक कोण राहिला तर 2t √t plus 1 divided by t ही राहिली तुमची व्हॅल्यू शिल्लक मग आता आपण काय करणार आहे स्लोप ऑफ दी बघा स्लोप ऑफ दी टँजंट बरोबर ऍट t इज इक्वल टू किती 4 मग काय करणार आहे m इज इक्वल टू dy by dt ऍट t इज इक्वल टू किती 4 इज इक्वल टू बोला 2t √t plus 1 divided by t मग आता इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा म्हणजेच काय घेणार आहे 2 * 4 * √4 plus 1 divided by किती 4 मग आता तुमच्या लक्षात येईल किती आलं 2 बघा 2 * 4 * 2 plus 1 divided by 4 म्हणजेच फायनल आन्सर तुमचं येईल 4 2 जा 8 8 2 जा 16 plus 1 17 divided by 4 म्हणजेच ही व्हॅल्यू आपली आली कुणाची m1 कुणाची व्हॅल्यू आपण घेतोय m1 ची व्हॅल्यू घेतोय मग m1 ची व्हॅल्यू किती आली 17/4 कम ऑन किती आली 17/4 मग आता आपण काढणार आहोत काय काढणार आहोत इक्वेशन ऑफ द बोला की इक्वेशन ऑफ द टँजंट बरोबर इक्वेशन ऑफ द टँजंट ऍट आता पॉइंट जो घ्यायचा आहे तो कुठला घेणार आहे 2 and 7/2 2 and काय घेणार आहे 7/2 मग आता इक्वेशन ऑफ द टँजंट फॉर्म्युला सांगा बोला आता तुम्हाला माहित आहे y minus y1 is equal to m in bracket x minus x1 हा फॉर्म्युला तयार केला मग आता हा फॉर्म्युला घेतल्यानंतर मग आपण किमती भरून टाकूया y minus काय घेणार आहे 7/2 बरोबर m ची व्हॅल्यू किती आली बोला फटाफट 17/4 लिहा ना इथं 17/4 बरोबर 17/4 मग आता 17/4 ही व्हॅल्यू जर आली इथं अशी आणि इन ब्रॅकेट x मायनस किती घेणार आहे 2 मग काय करा या 4 ला इकडे ट्रान्सफर करा जर केला तर काय घेणार आहे बोला 4y
minus 7 by 2 is equal to 17 in bracket x minus 2 बरोबर. अशा पद्धतीने ही टर्म तयार होईल. मग आता 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 7 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. मग काय केलं बघा, 4y minus 4 into 7 by 2 is equal to 17x minus किती येणार आहे 34. किती येणार आहे 34. आता ही व्हॅल्यू झाल्यानंतर 2 1 जा 2 2 2 जा 4 बरोबर. 2 2 जा किती आला 4. मग किती येणार आहे 4y minus 14 मायनस किती आला 14 इज इक्वल टू किती आला 17x प्लस आणि मायनस किती आला 34 बरोबर. आता काय करायचं तर हा 17x तिथंच राहू दे, 4y ला तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे येणारी व्हॅल्यू तुमची किती येणार आहे 17x minus 4y. हे 17x minus 4y मी इकडेच ठेवतोय, हा तिकडे नेला minus 34 आणि प्लस किती येणार आहे 14 इज इक्वल टू किती आला 0. ओके. मग आता येणार इक्वेशन आलं 17x minus 4y आणि इथं मायनस 4 मधून 4 गेला 0, 3 मधून 1 गेला 2 म्हणजे minus 20 is equal to 0. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द कोणाला टॅन्जंट. रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द कोणाला टॅन्जंट. आता काय करायचं आहे इक्वेशन ऑफ द नॉर्मल. मग आता इक्वेशन ऑफ द नॉर्मल फाइंड आउट करायचं आहे. मग आता कसं तयार करून घेणार आहे बोला, फटाफट सांगू शकताय. मग काय करायला लागेल अगोदर बघा, नॉर्मल is perpendicular to the काय म्हणणार आहे tangent होय ना. मग आता ही जर tangent perpendicular असेल तर काय म्हणणार आहे m1 is equal to minus 1 upon m. minus 1 upon m स्लोप ऑफ द tangent काढलाय m बरोबर. आता इथं m काढलाय आपण, m काय येणार आहे मग बोला, m आला इथं घेतलाय minus 1 upon किती घेणार आहे 17 by 4 म्हणजे किती आला minus 4 by 17. कम ऑन मायनस किती आला 4 by 17. बघा लक्षात घ्या इथं मायनस आहे इथं प्लस आहे 17 by 4 म्हणजे मायनस 4 by किती आला 17. हा कोण आला m1 म्हणजे कोण स्लोप ऑफ द नॉर्मल. कोणाला स्लोप ऑफ द नॉर्मल. मग आता फाइंड आउट करा. काय फाइंड आउट करणार आहे इक्वेशन बोला, इक्वेशन ऑफ द नॉर्मल बरोबर. नॉर्मल ऍट पॉइंट कुठला घेणार आहे 2 and 7 by 2. 2 and काय घेणार आहे 7 by 2. मग मांडा किमती बरा काय बनणार आहे y minus y1 is equal to m in bracket x minus x1. m च्या ठिकाणी कोण घेणार आहे m1. कोण घेणार आहे m1. मग बरा किमती काय बनणार आहे किमती बोला, y minus y1 म्हणजे 7 by 2 is equal to m1 म्हणजे minus 4 upon 17 in bracket बघा काय घेणार आहे बोला x minus 2. तर या पद्धतीने हे इक्वेशन घ्यावं लागेल आणि मग पुढे नेहमी सारखंच काय घेणार आहे 17 in bracket y minus 7 by 2 is equal to बोला किती येणार आहे minus 4 in bracket x minus 2 minus 4 in bracket x minus 2. मग आता मल्टिप्लाय करा किती येणार आहे 17y minus 17 into 7 upon 2 is equal to minus 4x आणि प्लस किती घेणार आहे 8 प्लस किती घेणार आहे. ठीक आहे. आता 17y minus 17 into 7 by 2 is equal to minus 4x plus 8. मग किती येणार आहे बोला 17y minus 17 into 7 म्हणजे काय घेणार आहे 119. बघा 7 into 7 किती आला 49 म्हणजे 9 आला परत 7 नंतर 7 आणि 4 7 and 4 किती येणार आहे 11 म्हणजे 119 डिवाइडेड बाय किती आला 2 is equal to minus 4x आणि प्लस किती आला 8. आता काय करा पूर्ण इक्वेशनला नंतर आता काय करूया आहेची टर्म घेतली -4x मी इकडे आणला तर किती येणार आहे 4x बरोबर. तर नंतर प्लस 17y minus 119 डिवाइडेड बाय 2 -8 is equal to किती येणार आहे 0. पूर्ण इक्वेशन में 2 ने मल्टिप्लाय करा. कितीने मल्टिप्लाय करणार आहे 2 ने. मग 2 ने मल्टिप्लाय केलं तर बघा इथं 8x plus 17y 17 into 2 म्हणजे किती येणार आहे 34y 34y. नेक्स्ट मायनस किती येणार आहे 119 आणि मायनस किती येणार आहे 8 2 जा किती येणार आहे 8 2 जा 16 is equal to किती आला 0. मग आता फायनल आन्सर किती येणार आहे therefore 8x plus 34y minus 119 minus 16 म्हणजे किती येणार 135.
किती आला 135 9 6 किती आला 15 परत 5 आला 1 1 आणि 1 3 आला आणि 135 इज इक्वल टू 0. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द काय झालं नॉर्मल. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द नॉर्मल. ओके.